एक चुकीची व्यक्ती आपल्याबरोबर कितीही गोड गोड बोलली ना, तरी पण एक ना एक दिवस ती आपल्यासाठी आजारच बनणार आहे. आणि एक चांगली व्यक्ती आपल्या तोंडावर कितीही परखड बोलू द्या, तरी पण एक ना एक दिवस ती आपल्यासाठी औषधच बनणार आहे. त्यामुळं यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात बरं का. एक म्हणजे सहनशीलता आणि दुसरं म्हणजे हास्य. कारण हास्य त्याचे प्रश्न दिसून देत नाहीत आणि सहनशीलता प्रश्न निर्माणच करून देत नाहीत. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी आभारी सर्वांची. आणि आपल्या उंबरठ्याला मी हमेशा हळदीचं लेपन करत असते ना, तर बऱ्याचशा ताई बोलत असतात, जे हळदीचं लेपन केलेलं आहे ना छाया, तू कसं काढत असते ते आम्हाला एकदा दाखव. तर हे मी आधी शूट केलं होतं, ते पण याच्यामध्ये ॲड करते आता. तर आज 2 दिवसाचा व्हिडिओ शूट केलेला एकत्र असणार आहे, कारण कधी कधी काय होतं, व्हिडिओ शूट करायला वेळच मिळत नाही. त्यामुळं 2 दिवसाचा कधी कधी थोडा थोडा शूट केलेला एकत्र करावा लागतो. तर ही छोटीशी सुपली आहे ना, मी असं आणून ठेवलेली आहे. तर देवाजवळ आपण देव आंघोळीला काढल्यावर थोडंसं फुलांचं याचं त्याचं ते सांडतं ना, तर ते भरण्यासाठी किंवा मग हे हळदीचं लेपन काढण्यासाठी असं 1-2 सुपल्या मी आणून ठेवलेल्या आहेत. एक देवाजवळ असती ड्रॉवरमध्ये, आणि एक इथं उंबरठ्याजवळ मी ठेवत असते ड्रॉवरमध्ये, कारण हे हळदीचं लेपन आणि रांगोळी भरण्यासाठी बरं पडतं. तर छोटीशी सुपली आहे ना, तुम्ही बघू शकता किती इझी ही हळद निघल्या जाते उंबरठ्याची. आणि ओल्या कपड्याने जर आपण हे पुसायला गेलो ना हळदीचं लेपन, तर ते खूप राडा होतं. व्यवस्थित ती हळद पुसली पण जात नाही. आणि ज्या कपड्याने आपण हळद पुसतो ना उंबरठ्याची, तो कपडा तर पूर्ण पिवळा झाला जातो, तो पुन्हा व्यवस्थित निघतच नाही. त्यामुळं आपण असं सुपलीने हळद आणि रांगोळी व्यवस्थित भरून झाडांच्या टाकून द्यायची. आणि एखाद्या ओल्या कपड्याने आपण हे उंबरठा पुसून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता, छोट्याशा सुपलीने मी हळद रांगोळी भरली आणि ती झाडांच्या टाकून दिली. थोडंसं पाणी शिंपडलंय आणि एका कपड्याने पुसून काढते, तर एकदम पटकन क्लीन झाला जातो आपला उंबरठा, अजिबात काहीच राडा न होता. तर साधारण मी आलोत आता टेरेसवरती. भाजीबाईकडून मी काल येताना आष्टरच्या फुलांची झाडं आणलेत ना, तर ते झाडं लावायचेत. कारण झेंडू आष्टर ह्या दिवसात लावतात ना, मग दिवाळी दसऱ्यामध्ये गणपतीमध्ये त्याला फुलं येतात. तर म्हणलं तेच रोपं लावून द्यावं आता. दादू लावा, पण रोपं कुठे ठेवले? कुठे ठेवले का? तर हे पा, अशा चरीमध्ये थोडंसं पाणी घेतलं, त्याच्यामध्ये ठेवले होते काल आणल्यानंतर, म्हणजे ते सुकणार नाही. आता लावून देते ते. तर काय कुंड्या लावायला नाही हे झाडं, पण आता जे झाडं लावले आहेत ना कुंड्यांच्या, त्या झाडांच्यात मी एक एक हे रोप लावून देते आता. कारण हे काही नेहमीसाठी नसते, टेम्पररी असते. जसं झेंडूचं झाड असतं ना, तसंच असतं. आता स्क्रीनवरती मी जो फोटो टाकलाय ना, असले फुलं येतात बरं कास्टरच्या झाडांना, रंगबिरंगी फुलं असतात. हेच रोपं लावते मी आता. आणि गलांड्याच्या झाडाचे रोपं पण आहेत आपल्याकडं, कारण मी फुलं चुरगाळून टाकले होते ना बऱ्याचशा कुंड्यांच्या मध्ये, तर त्याचे रोपं भरपूर आलेले आहेत, ते पण लावायचेत. तर गलांड्याचे फुलं आपण चुरगाळून टाकले ना, तरी पण त्याचे झाडं आले जातात आणि ते आपण घरीच झाडं तयार करू शकतो. तसंच हे आष्टरच्या फुलांचं पण आहे. फुलं चुरगाळून टाकले मातीमध्ये की त्याचे रोपं आले जातात. पण गलांड्याचं झाड आहे ना, जास्त दिवस राहतं आपल्या गार्डनमध्ये म्हणा, शेतामध्ये म्हणा. पण आष्टरचे झाडं जास्त दिवस नाही राहत, ते टेम्पररी असतात. 2-4 महिने 4-5 महिने राहतात ते. पण असं फुलं आपण सुकलेले ठेवून ते चुरगळून पुन्हा आपण झाड तयार करू शकतो. तर आता दिवाळी दसऱ्यामध्ये आपल्याला फुलं लागतात ना, झेंडूचे, आष्टरचे, गलांड्याचे, शेवंतीचे. तर शेवंती नाही लावली मी, पण आता गलांडा आणि आष्टर आणि झेंडूचे पण 5-6 रोपं लावलीत मी आता. आणि बऱ्याचशा ताईंनी गलांड्याची रोपं मागवलेत ना, तर त्यांच्यासाठी ह्या काळ्या पिशव्यांच्यात पण मी रोपं लावून देते, म्हणजे ते 7-8 दिवसात छान रोपले जातील. आणि आता ज्या ज्या ताईंना मी झाडं पाठवून दिलेत किंवा देते ना, तर त्या ताई मला कुरिअरचे पैसे देतात बरं का ताईंनो. तर 2-3 बॅचमध्ये मी 100-150 झाडं पाठवून दिले बऱ्याचशा ताईंना. मी त्यांच्याकडून 1 रुपया पण घेतला नाही. पण त्यानंतर भरपूर ताई मागायला लागले ना झाडं, मग मला परवडत नाही ना ताईंनो. कारण झाडं लावायचे, रोपवायचे तेवढी मी मेहनत करू शकते. त्या कॅरी बॅग आणून मी नर्सरीतून माती आणून त्या कॅरी बॅगमध्ये भरते, त्याच्यामध्ये रोपं लावते. त्या रोपांना टाईम टू टाईम पाणी देऊन त्यांना रोपवते. आणि त्यानंतर मग ते झाडं पॅकिंग करायचे, कुरिअर करायचे. पॅकिंगचं सामान पण मी
1,500-2 हजाराचं आणलेलं आहे आणि कुरिअरला पण वजनावर पैसे असतात ना. आणि तुम्हाला मी हे पण सांगते बरं का ताईंनो, याच्यातून मला 1 रुपयाही प्रॉफिट नाही आहे. उलटं माझी मेहनत लागती याला, नाहीतर म्हणतान ही पैशासाठी करती. तुम्ही एखाद्याला कोणाला पार्सल पाठवलं असेल तर तुम्हाला माहीत असेल त्याला पॅकिंगला पैसे लागतात, पॅकिंग करायचे, त्याला कुरिअरला पैसे लागतात, वजनावर पैसे असतात. तर मी सगळ्यांच्या तुमच्या प्रेमाखातीर करते. फक्त मला त्याच्यातून 1 रुपया नको आहे. फक्त मला तुम्ही कुरिअरचे पैसे द्या. उलट मला वेळ नसतो, मी एवढी बिझी राहते ना, तरी पण मी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी हे झाडं रोपवते आणि पाठवते. तर मी एका व्हिडिओमध्ये बोलले होते ना ताईंनो, मला परवडत नाही, तुम्ही निदान कुरिअरचे तरी पैसे देत जा. तर भरपूर ताई बोलल्या, ताई तुला आम्ही कुरिअरचे पैसे देऊ, पण तू आम्हाला झाडं पाठव, कारण आमच्या तिकडं मिळतच नाही. तर मी आता पुन्हा बऱ्याचशा ताईंना झाडं पाठवले ना, तर ताईंनी मला कुरिअरचे पैसे दिले बरं का. तर खूप खूप धन्यवाद ताईंनो, तुम्ही मला समजून घेतलं. तर बऱ्याचशा ताईंना मी हा कॉईन प्लांट पाठवून दिला ना, काही ताईंना लवकर पोहोचला, काही ताईंना उशिरा पोहोचला ना. तर ज्या ताईंना उशिरा पोहोचला ना कॉईन प्लांट, तर तो जरा सुकलेला होता. त्यांना प्रश्न पडला की हा सुकलेला कसं काय येईल. तर ताई तो कॉईन प्लांट कितीही सुकलेला असला ना, त्याच्या मुळ्या जरी असल्या ना तरी पण तो खूप छान येतो. तर ह्या ट्रेमध्ये मी अशाच मुळ्या टाकून दिल्या होत्या, ट्रे मोकळा होता त्यामुळं. तर तो ट्रे थोड्याच दिवसात एकदम गच्च भरून गेला आहे, दाटसर झाला आहे. त्यामुळं टेन्शन नका घेऊ, तुम्ही बिंदास मातीमध्ये लावून द्या. आणि मी पाठीमागं गुलाबाच्या झाडांची कटिंग केली होती ना, तर त्या झाडांना एवढ्या कळ्या आल्यात ना ताईंनो, काय सांगायचं, एकदम गुच्छांनीच कळ्या आल्यात आणि आता त्याला मस्त फुलं पण फुलायला लागलेत. तर गुलाबाच्या झाडांची मध्ये अशी कटिंग करावं लागते, तेव्हा ते छान त्यांना म्हणजे नवती फुटती किंवा नवीन फांद्या फुटतात आणि जास्त प्रमाणामध्ये कळ्या येतात, फुलं येतात. तर तुम्ही बघू शकता सगळे झाडं कळ्यांनीच भरलेत. तर ताईंनो तुम्हाला एक सांगू का, खरं सुख कशात आहे, ज्यांच्या दारामध्ये बाग फुलून आली त्यांच्या बागेतली 2 फुलं त्यांनी इतरांना देऊन टाकावेत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी इतरांसाठी पण 2 गाणी नक्की म्हणावीत. ज्यांच्या दारामध्ये आभाळ भरून आलं त्यांनी ओंजळभर पाणी का होईना दुसऱ्याला नक्की द्यावं. ज्यांची उंची आभाळाला टेकन त्यांनी असंच वर तोंड करत पाहू नये, नाहीतर माना मोडून जातील. त्यामुळं थोडंसं खाली झुकावं आणि मातीत मिसळणारी लोक आहेत त्यांना थोडंसं वरती उचलता येईल का हा प्रयत्न करावा. मला तरी वाटतं खरं सुख याच्यात आहे. सगळ्यांचं चांगलं व्हावं, त्याच्या पाठीमागं आपलं पण व्हावं, अशी जर आपले विचार असतील ना, तर खरंच देव आपल्याला कुठंच कमी पडू देत नाही. हे पा मेवण्याचं दाजीचं काय संभाषण चालू आहे काय माहिती, काय खुसूर चालू आहे, मला पण सांगा काय चालू आहे. तर हा अर्धा व्हिडिओ मी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे परवा शूट केला होता संध्याकाळी. आमची छोटी भाचीबाई आहे ना, त्यांच्या इथं संकष्टी चतुर्थीचा कार्यक्रम होता, त्यांनी बोलवलं होतं कार्यक्रमाला. आम्ही तिकडंच निघलो होतो, पण जाता जाता मोठ्या भाचीबाईला आणि मोठ्या भाचीबाईच्या मुलीला पण घेऊन जायचं होतं. तर मोठ्या भाचीबाईच्या मुलीची इथं थांबलो होतो आम्ही. इथं आता पिंपळगावमध्ये रोडच्या कडेला त्यांचं घर आहे ना. आवरलं का तू? चहा नको, काय दाखवणार होतो तू? हा ना. आता कम नाही लाईट लागत रे त्याच्यात, लाव बरं तू. हा त्याला येते बघा, रिमोट वर येते हे बघा. अरे अरे पलटी झाली तुझी गाडी, बापरे. तिथे त्याची गाडी तर उड्या मारती. हे बघा याची गाडी. हे बघा आता मोठ्या गाडी भारी मग तुझी गाडी. चला मला घरी तुझं काय बघा. मग माणसं नेमले काहीतरी परमार्थ परंपरेचा करा. मला वाटतं ही संधी आहे आणि तुमचं देव जागृत आहे. मला वाटतं मला संधी मिळाली गणेश चतुर्थीची सेवा करायची. माझं हेच काम आहे, प्रचार आणि प्रसार करणं हा माझा धर्म आहे. वारी करणं वारकऱ्याचा धर्म आहे. कीर्तन कार्य नात्याने योग्य अभ्यास करून लोकांकडे योग्य मार्गदर्शन करणं हे माझं उत्तरदायित्व, जे मी करतोय. एवढं टॉप पद्धतीने प्रवचन करायचं म्हटलं की बाळू महाराज गिरगावकरच एवढं बोलतात आणि त्यांची फी 50,000. नाही कळलं का तुम्ही? मला द्या असं मी म्हणतो नाही, सांगतो. कमीतकमी हाय एवढ्या कदर तरी करीत जा. ऑलरेडी मलाही
मला मंदिराच्या निमित्ताने मिळते. मला पण तुमच्याकडून 1.5-2 लाख रुपये मिळाले. पण एक आहे बॉस, छाती ठोकून सांगता येतं पुढच्या डोळ्यात घालून, इसकडू नको डोळे. बाकीच्यांनी पाकिटे घेऊन घर सुधरवले आणि मी पाकिटे घेऊन पुढच्या पिढ्या कीर्तन काय करेल अशी व्यवस्था केली. मला या काळाच्या अपेक्षा नाहीये. तुम्ही मला काम करायला प्रेरित केलं, मदत केली, त्याबद्दल उलट तुमच्यासाठी मी आभार मानतो. मी निमित्त बनलो, माझ्या हाकेला ओढली आणि काम उभं केलं. आज एवढ्या दुर्गम भागात छोटस गोड सुंदर माऊलीचं मंदिर उभं राहण्यापेक्षा काय पाहिजे. इथं उभं राहणं साहजिक हो. कमीत कमी वस्त्यांमध्ये तसे 100-150 घरं भेटतील. तिथं 5 घर आहेत सगळ्यांना माहिती. 5 घराच्या घराच्यात मंदिर उभं केलं माझी एकट्याची ताकद नाही. या देशात दान धर्म करणारी लोक आहेत आणि त्यामुळे ते शक्य आहे. विशेष सोडून द्या. माझा शेवटचा मुद्दा शास्त्राला मानले आणि दुसरी आई वडिलांना मानले आणि म्हणून गणपती बाप्पा पुढेच गेले नाही. वल्ल्या कपड्यांनी आई वडिलांना पुढची प्रदक्षिणा मारली आणि ते विजयी ठरले. आणि त्या दिवशीपासून प्रतिनिधित्व देवपूजेचं सर्वोच्च क्रमांकाचं प्रतिनिधित्व गणपती बाप्पा दिलं. म्हणून कोणत्याही कार्यामध्ये गणपती अगोदर आहे. म्हणून चतुर्थी ही त्याची तिथी आहे. त्या तिथीला तो त्याच्या भक्तांना दर्शन द्यायला येतो आणि त्यांच्या मनीच्या कामना पूर्ण करतो. असा तो गणेश आहे. म्हणून या देवा तुमची गणेशो सकलार्थ महिती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारितो जी. अशा प्रकारचं आजचं हे प्रवचन आहे. झालेलं प्रवचन महागणेशांच्या चरणी समर्पित करतो. आजच्या व्यवहारात मजा नसते, सावलीत तरी मजा असते. लक्ष देऊन आहे आणि भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, अवधूत सिंह श्री गुरुदेव दत्त ज्ञानेश्वर भगवान की जय, मंगलमूर्ती गणपती बाप्पा. ओम शांती. माझ्या छोट्या भाचीबाईचं गाव भाळवणीपासून थोड्याच अंतरावर आहे. गावाचं नाव कूप आहे. तर त्यांच्या वस्तीवर जास्त घरं नाहीत, थोडेसेच आहेत. पण त्या थोड्याशा घरां मिळून त्यांनी गणपती बाप्पांच्या मंदिराची स्थापना केली आणि दर महिन्याच्या चतुर्थीला ते असा कार्यक्रम ठेवतात, अन्नदान करतात. म्हणजे त्यांची वस्ती आहे ना, तेवढ्या वस्तीवरचे जेवढे घर आहेत ना, दर महिन्याला एका घराचं जेवण असतं पूर्ण वस्तीला त्यांच्या मंदिरामध्ये. म्हणजे पहा ना कसं आहे, आता कलियुगाचा टप्पा जसा जसा वाढत चाललाय ना, तसं तसं काही लोक बिघडत चाललेत, तर काही लोक असे धार्मिक पण होत चाललेत बरं का. असे देवाचे कार्यक्रम जर आपण आचरणात आणले ना, तर विचार नक्कीच चांगले होतात आणि आपल्या पुढल्या पिढीसाठी पण चांगलंच आहे. त्यांच्यावर पण हे संस्कार झाले जातात. कपडे अचानकच झालं त्याला ना, गाडीमध्ये बसलं त्रास होते माझ्यासारखं. काच खाली करा, चालू करा, तरी पण तसंच फिरतच नका जाऊ. खूप दिवसानंतर पाहिलं खूप चेंज झालं तुझ्यामध्ये. आधी पाहिलं होतं का? लग्न झाल्यानंतर मी तिला पाहिलंच नाही. म्हणजे तिच्या लग्नाला सुद्धा नव्हतं मी. तिला खूप असं लहान होती, मला वाटतं 8-9 असेल तेव्हा पाहिलेलं. बरं झालं ना, भेट झाली, छान वाटलं. तर ही मधली मुलगी आहे ना योगिता, माझ्या गावचीच आहे, भोरे पठारची. तर छोट्या भाचीबाईच्या गावामध्ये दिलेलं आहे तिला. खूप दिवसानंतर पाहिलं मी तिला पाहिलं तेव्हा ती काहीतरी 7वी-8वीला असन आणि तिला पाहून आता मलाही खूप आनंद झाला आणि तिला पण खूप छान वाटलं. तर आमच्या नात्यातलीच लागते ती, माझ्या चुलत जाऊबाईची भाची पण येते. तर माझी पण भाचीच झाली म्हणायचं. आणि ही सुरेखा, ती पण आमच्याच गावची, भोरे पठारची. तर माझ्या भाचीबाईला चुलत जाव येते. तर भाचीबाईची चुलत जाव म्हणल्यावर माझी पण भाचीच झाली. म्हणजे 3 भाच्याबाई झाल्या माझ्या तिथे, तिघींच्या गाठीभेटी झाल्या. कसं आहे ना, रक्ताचंच नातं असावं म्हणून असं काही नसतं बरं का. रक्ताच्या नात्यापेक्षा आपण जी मनाने मांडलेली नाती असतात ना, ते खरंच खूप चांगले असतात. कोणालाही काही द्यावं घ्यावं म्हणून अपेक्षा नसती. ज्याच्या त्याच्याजवळ ज्याचं त्याच्या पुरतं भरपूर असते. फक्त 2 शब्द गोड बोलावेत हीच अपेक्षा असती. तर त्यांना भेटून मलाही खूप आनंद झाला आणि त्यांनाही खूप आनंद झाला. याच्यातच सगळं काही आलं. हे पहा, आमच्या भोरा कंपनीवर काही तर लाईट थोडी
थोडी कमी होती ना, त्यामुळे चेहरे असे काळे काळे दिसत होते. पण काय करणार आहे, त्याच्यातच मला शूट घ्यावा लागला. आम्ही संध्याकाळी गेलो होतो ना त्यामुळं. तर हे पहा आमचं जेवण झालं होतं. त्यानंतर मग बाकीच्या राहिल्या होत्या ना, त्या सगळ्या जेवायला बसल्या. तर असं कधी मधी नातेगोत्यांच्यात पण आलं गेलं ना, छान वाटतं, मन मोकळं झाल्यासारखं वाटतं. तेवढीच एकमेकाप्रती आपुलकी राहते. नाहीतर ह्या धावपळीच्या जीवनामध्ये कोणाकडेच कोणाला जायला वेळ नसतोय. जिथे आपल्या लाईफमध्ये जिथे आपले सगळे बिझी आहेत, या कार्यक्रमाच्या बहाण्याने का होईना सगळे एकत्र येतात आणि गाठीभेटी होतात. आणि ह्या व्हिडिओमध्ये जरा अंधार चाललेला आहे, कारण रात्रीचं शूट घेतलेलं आहे त्यामुळं. तर तुम्ही सगळ्या समजून घेता अशी अपेक्षा करते. तर आमची सगळ्यांची जेवणं झाले, थोड्या गप्पा गोष्टी झाल्या, सगळ्यांना भेटून झालं. त्यानंतर आम्ही निघलो घरी, कारण उशीर झाला होता ना, यायलाच आम्हाला उशीर झाला होता. 7 वाजले होते, अंधार झाला होता सगळा. आणि इथं कार्यक्रम सगळा उरकूपर्यंत उशीर झालेला होता. जेवण झाले आणि मग लगेच निघलो आम्ही. तर चला, आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.